आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचे उद्या वितरण। महादेवपूरचे ग्रामसेवक रंगनाथ मोरे सन्मानित। नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उद्या बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे। या कार्यक्रमात जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील प्रभावी प्रशासन, पारदर्शक कामकाज, विकास कामांची कार्यक्षम अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा हे निकष ठेवून यावर्षी जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आदर्श अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे। निवड प्रक्रियेत ग्रामीण भागातील सर्वांगीण कामकाज, समन्वय, नियोजन आणि स्वच्छ व उत्तरदायी प्रशासन यांचा विशेष विचार करण्यात आला आहे। नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामसेवक रंगनाथ संतोष मोरे यांची आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झाली आहे। गेल्या 4 वर्षात गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कामांचे जिल्हा प्रशासनाने विशेष कौतुक केले। गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, संसाधनांचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे। महादेवपूरमध्ये दर्जेदार व सुरळीत रस्त्यांची उभारणी, सोलर ऊर्जेवर आधारित वीज यंत्रणा, पाणी पुरवठ्याचे शाश्वत नियोजन, घराघरात शौचालय निर्मित, डिजिटल शाळा, डिजिटल अंगणवाडी आणि अनेक मूलभूत सुविधा उभारण्यात मोरे यांनी पुढाकार घेतलाय। या सर्व कामांमुळे गावाच्या विकासाचा वेग लक्षणीय वाढला असून गावाने प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। ग्रामविकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना सोबत घेऊन सहभागी विकासाची अंमलबजावणी करणे ही मोरे यांची कार्यशैली राहिली आहे। सामूहिक नेतृत्वातून गावातील अनेक समस्या मार्गी लागल्या असून ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली आहे। उद्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगनाथ मोरे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून महादेवपूर गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। हा सन्मान गावासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। महिने मी महसूल विभागात पण होतो आणि आता 4 महिने झालं आपल्या ग्रामविकास विभागात आहे। एक गोष्ट मला प्रचंड एक अभिमान वाटतो की जी शिस्त आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आहे ती अनपॅरलल आहे, ती खूप चांगली आहे। याचं एक उदाहरण म्हणजे त्या दिवशी आपल्या बिल्डिंगचं नवीन उद्घाटन होतं, तेव्हा आम्हाला ग्रामसेवकांना बोलवायचं होतं, पण आम्हाला एक भीती होती की जर हे भरलं ग्राउंड म्हणजे इथला जो पॅसेज भरला तर मग लोकांना बाहेर कसं काढायचं। पण मला सांगायला आनंद वाटतो की एक मेसेज फक्त आम्ही ग्रामसेवकांना दिला की आता भरलेलं आहे, आपण पलीकडे जावा। एकानेही तक्रार न करता शांततेत सगळे लोक आपले पलीकडे गेले। याच्यावरून दिसते की नाशिक जिल्ह्यातले जे आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत अतिशय शिस्तबद्ध आहेत। त्यामुळे त्या दिवशीच आम्ही ठरवलं की जर पहिला कार्यक्रम आपला नवीन बिल्डिंग मध्ये करायचा तर या सर्व आपल्या कुटुंबासोबत करायचा, म्हणून आचारसंहिता लागेल किंवा बाकीच्या काही गोष्टी होतील, पण म्हटलं त्याच्या आधी आपण कार्यक्रम पूर्ण करून घ्यायचा। आणि त्याच्यासोबतच मी इथं तुम्हाला एक प्रॉमिस पण करायला आलोय की इथून पुढे हे सगळे जे आपल्या कुटुंबाचे कार्यक्रम होतील ते रेग्युलर होतील, त्याच्यात कुठलाही खंड पडणार नाही, जे काय असेल रेग्युलर होईल। दुसरं की नाशिक जिल्हा हा पुरस्कारांचा जिल्हा समजला जातो, याचं कारण मला त्या दिवशी समजलं। म्हणजे आपल्या समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्याला वेबसाईट बनवायच्या होत्या। आपण फक्त एकच मेसेज दिला मी त्या दिवशी उपमुख्य कार्यकारी मॅडमला की आपल्याला वेबसाईट बनवायच्या आहेत आणि 15 दिवसांनी मी जेव्हा आढावा घेतला तर आपले 100% वेबसाईट बनून रेडी होत्या। मला बाकीच्या सीओचे फोन आले, माझे जे सिनियर्स आहेत किंवा बॅचमेट, की तुम्ही एवढं कसं केलं। तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या सर्व ग्रामसेवकांनी पर्सनली लक्ष घालून वेबसाईट किंवा बाकीच्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवल्या। म्हणजे माझ्याकडे तर एक वेंडर पण आले होते, त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सर्वांना ग्रामपंचायतींना वेबसाईट बनवतो। मी त्यांची वेबसाईट बघितली आणि आपल्या दिंडोरीचे कुठले ते ग्रामपंचायत होती खडक सुकेरीची वेबसाईट त्या सॉफ्टवेअर इंजिनियर पेक्षा चांगली बनवलेली आहे तिथली। तर असे आपला एक स्ट्रेंथ वाली लोक आहेत। आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं की आता इथून पुढे एक आपण कुटुंब म्हणून काम करूया। काही गोष्टी आहेत की आपल्यात थोडेसे एकमेकांमध्ये थोडीशी स्पर्धा आहे किंवा एकी नाहीये, पण जेव्हा नाशिक जिल्हा म्हणून आपल्याला पुढे जायचंय, पुरस्कारांचा जिल्हा पुढे जायचंय, तर ग्राउंडवर काम करणाऱ्या मंडळींची एकी पाहिजे। म्हणजे उद्या प्रधानमंत्री महोदयांनी जरी सांगितलं की ही गोष्ट करायची तरी शेवटी करावी आणि त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचीच आहे। शेवटी त्यांनी केलं तर मग आपल्याला पुरस्कार भेटणार आहे। जसं की आपला पंचायत समृद्ध राज अभियानचा पुरस्कार आहे, जिल्ह्याला तेव्हाच पुरस्कार भेटणार आहे जेव्हा सर्व गावांचं एव्हरेज चांगलं येणार आहे। सर्व गावांचं एव्हरेज तेव्हाच चांगलं येणार जेव्हा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी अतिशय जिकिरीनं काम करतील। तर मला अशी अपेक्षा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, की नाशिक जिल्ह्याला आपण आता मी मागं पण बोललो होतं की आतापर्यंतचे पुरस्कार म्हणजे आपण 9वी पर्यंत पहिला आलेलो आहे,
पंचायत समृद्ध राजचा पुरस्कार म्हणजे आपल्याला 10वीच्या बोर्डात पहिलं यायचंय. तर मला सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून प्रॉमिस पाहिजे की आपण जीव लावून येते पुढचा 1.5 महिना काम करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.